स्वागत आपल्या चॅनलमध्ये. जागतिक आदिवासी दिवसाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या बरोबर आहेत आपल्या डहाणूचे आमदार श्री विनोद निकोले साहेब. तर सर, उद्या जो जागतिक आदिवासी दिवस आपल्या डहाणूमध्ये साजरा केला जाणार आहे त्याबद्दल माहिती द्या. सर्वप्रथम तर मी आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना उद्याच्या 9 ऑगस्ट जागतिक दिनाच्या सर्व शुभेच्छा देतो. आमदार डहाणू शहरामध्ये सागर नाका या ठिकाणी आम्ही आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच त्या बॅनर खाली या ठिकाणी हा आदिवासी जागतिक आदिवासी दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करतो. मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करत असतो. गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव तसंच आपल्या या माध्यमातून आदिवासी बांधव नाही तर इतर सुद्धा जे डहाणू शहरामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये राहणारे जे बांधव आहेत त्यांना या कार्यक्रमामध्ये सामील होण्याचा मी एक त्यांना सुद्धा संदेश देतो की आपण सुद्धा या कार्यक्रमात जाऊन या ठिकाणी मोठ्या संख्येने सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आदिवासींचे जे वाद्य आहे ते नृत्य पारंपरिक नृत्य आहे त्याची जतन की या 9 ऑगस्टच्या आदिवासी दिनानिमित्ताने ती झाली पाहिजे. त्याच्यातून मी ती करण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या 2 वर्षामध्ये काही नृत्य थोडंसं प्रमाण कमी होतं, परंतु यावेळेस आम्ही जास्तीत जास्त पारंपरिक वाद्य आणि आपलं पारंपरिक नृत्याचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. आज आम्हाला सुद्धा एक अभिमान आहे की आदिवासी समाजाच्या 9 ऑगस्टच्या माध्यमातून एक सण आम्ही एक साजरा करतो तसंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि आपले सर्वच आदिवासी बांधव हे उद्याच्या दिवसात खूप आतुरतेने वाट बघत आहेत. आणि डहाणू शहरामध्ये जवळजवळ जव्हार या भागामध्ये सुद्धा आपले जे आदिवासी बांधव आहेत त्यांना आम्ही विनंती केलेला आहे तिकडचा कार्यक्रम तुम्ही असून तुम्ही डहाणूमध्ये यावं आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. सर्व आदिवासी कलाकार आहेत त्यांना बोलवलेलं आहे. डांग जिल्ह्यातून हिंगातमधील डांग जिल्ह्यातून सुद्धा कलाकार मागच्या वेळेस या ठिकाणी उपस्थित होते. यावेळेस सुद्धा त्यांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे. यावेळेस सुद्धा ते उपस्थित राहणार आहेत. आणि या सर्व सुरुवात आपल्या इथे जो तारपा चौक आहे त्या तारपा चौकामध्ये जे काही आमचे पूर्वज आहेत त्यांना वंदन करून आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. साधारणतः 6 पासून आपण त्या कार्यक्रमाला सुरुवात करू असं आमचं सर्वच तिथे आपले कार्यकर्ते आहेत सर्वांचे नियोजन झालेलं आहे. त्या ठिकाणी त्यांचे कोणकण आहेत आमच्या चळवळीचे नेतृत्व त्या कलाकार आहेत सर्वच आमचे कार्यकर्ते आहेत. आणि हे आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच पूर्ण देशभरामध्ये ह्या पॅनल खाली हा कार्यक्रम आज उद्या साजरा करणार आहेत. त्या अनुषंगानेच आम्ही या ठिकाणी जागतिक आदिवासी दिवस या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत. आणि कार्यक्रमामध्ये स्वरूप काय म्हणजे काय काय कार्यक्रमामध्ये तुम्ही नवीन आपल्या आश्रम शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम बनवलेले आहेत. आम्ही त्या आश्रम शाळेतील मुख्याध्यापकांना सांगितलं आपल्या मुलांमधूनच त्याचं नवीन जनरेशन आहे त्यांना त्यांची ओळख झाली पाहिजे. आपले वाद्य कोणते आहेत आपले नृत्य काय आहे ते सर्व त्यांना ओळख झाली पाहिजे. गाव पातळीवर ते करतातच परंतु जेव्हा एका ठिकाणी हे सर्वजण येतात त्यावेळेस त्यांना सर्व वाद्यांची वगैरे ओळख होते. त्याच्यातून नवीन जनरेशन आता या सर्व जागतिकीकरणामध्ये आणि सर्व याच्यामध्ये ही आमची संस्कृती कुठेतरी लोप पावणार नाही. ती लोप पावली नाही पाहिजे त्याची ओळख शिक्षणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हाच आम्ही आदिवासी बांधवांना संदेश देऊ इच्छितो. आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. तर उद्या जागतिक आदिवासी दिवस आहे त्याचबरोबर रक्षाबंधन सुद्धा त्याबद्दल काय म्हणतात त्यांच्याकरता पण काहीतरी संदेश झालाच पाहिजे. हा एक योगायोग आहे की जागतिक आदिवासी दिन म्हणजे 9 ऑगस्ट पण येतोय आणि त्या दिवशी रक्षाबंधन पण येते. आणि त्याच्याबद्दल आम्हाला उत्सुकता आहे की आमच्या बहिणी त्या काही लग्न करून काही इतर राज्यात फारसं नाही सांगता येणार परंतु गुजरात आता आपला जो मतदारसंघ आहे हा गुजरातच्या बॉर्डरवर आहे. तर काही बहिणी ह्या गुजरातमध्ये लग्न करून गेलेल्या आहेत काही इतर जिल्ह्यामध्ये गेल्यात परंतु त्या सुद्धा रक्षाबंधन म्हणजे राखी बांधायला भावांना त्या येतीलच. आणि त्यांना सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की रक्षाबंधन झाल्यानंतर
तुम्ही या कार्यक्रमाचा भाग व्हावा असं त्यांना सुद्धा एक संदेश देऊ इच्छितो. बंधनच्या त्या बहिणीच्या वतीने ही आणि पहिला सगळ्यात पहिला तुम्हाला म्हणजे वेळ पण आहे आणि दिवसाचं पण महत्व आहे म्हणून तुम्हाला रक्षाबंधनच्या रक्षाबंधन तुम्ही माझ्या हातावर हात बांधलेले आहे. आजपासून तुमचा मोठा भाऊ आहे. कधी हा द्यायचा आहे तर असेल तुमचा भाऊ तुमच्यासाठी हजर राहील. खरंच म्हणजे एक ऍक्सिडेंट मध्ये माझा दादा वारला आणि तेव्हापासून फक्त देवाला राखी बांधायची मी किंवा माझ्या दादाच्या फोटोला बांधली आहे. त्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला बांधली. त्याला खूपच छान असा सरांनी संदेश दिलेला आहे. तर सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सागर नागाईमध्ये येऊन जागतिक आदिवासी संस्थांचा केला जाणारा सण म्हणायला हरकत नाही साजरा केला जातो. तो आवर्जून येऊन इथे येऊन पाहावा. मोबाईलवर तर प्रत्येक जण पाहणारच आहे पण स्वतः इकडे हजर राहून पाहिला तर त्याचा तुम्हाला जास्त आनंद घेता येणार आहे. धन्यवाद.